तांदवाडीमध्ये जी अत्यंत दुर्घटना जी घडली, हर्षल पाटील इंजिनियर साहेब, ह्यामध्ये शासनानं आमच्या गावकऱ्यांच्या वतीने एकच विनंती आहे की हर्षल पाटलांची आत्ता जी येणेबाकी जी काय आहे ते संबंधित त्यांच्यावरचे जे कंत्राटदार आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचे पैसे देणं आहे, त्या लोकांनी पण पैसे द्यावं. आणि आमच्या गावकऱ्यांच्याकडून एक विनंती आहे शासनाला की जी हर्षल पाटलांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना शासकीय सेवेत कामावर घेऊन त्यांची जी लहान मुलगी आहे तिचे पूर्ण शिक्षणाचा खर्च हा शासनानं करावा अशी आमची एक विनंती आहे. शासनाकडून पैसे देण्यास जर वेळ लागला, विलंब झाला तर गावकऱ्यांची काय भूमिका असणार आहे? नाही, ह्याच्यावर तीव्र आंदोलन केले जाईल. याच्या बाबतीत आम्ही काय गावकरी गप्प बसणार नाही, कारण आमचे पैसे आहेत. आम्ही काय चोरी केलेलं आहे का? आम्ही काय लुटमार केलेली आहे का? आम्ही काय असा दरोडा टाकला आहे का? जे आमच्या गावच्या एका सुपुत्रानं हर्षल पाटलांनी जे काम केले आहे ते काम आमचं पैसे द्या. बरं, त्या शासनाचं काय मत आहे की सब कॉन्ट्रॅक्ट, मग सब कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिने मान्य केलेच की आम्ही हर्षलचे पैसे देणं आहे. आमचं एकच मत आहे, जे काम केले ते आमचं पैसे द्या. पैसे नाही मिळाले तर तीव्र आंदोलन केले जाईल महाविकास आघाडीतर्फे, एवढंच सांगतो. आम्ही काल पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगितलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि कालही आम्ही गुलाबराव पाटील आणि अजित दादांच्या स्टेटमेंटवर त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की लाज आणि शरम वाटण्यासारखं त्यांचं वक्तव्य आहे. आत्ताच या खात्याचे माजी मंत्री आणि महायुतीचेच आमदार या ठिकाणी येऊन त्यांनी मागणी केली की गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा. ह्याचा सरळ अर्थ आहे ना, तुम्हाला पुरावा कशाला पाहिजे? तो कॉन्ट्रॅक्टर होता का नाही? हर्षल पाटीलच्या आत्महत्येला जबाबदार धरून गुलाबराव पाटीलांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा असा महायुतीचाच मंत्री म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर बाकी चर्चा करायची आता गरजच राहिलेली नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी यांना माहिती आहेत. मी आता ह्या सगळ्यांच्यावर जास्त बोलत नाही, कारण तेही त्या खात्याचे मंत्री होते. त्यावेळी काय काय झालं हे ह्याच्यावर पण आम्हाला बोलायचं नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण होते, काय झालं, काय प्रकार आहे हे बोलायचं नाही. GSTच्या ट्रान्झॅक्शन सगळ्या गोष्टी सगळ्या हर्षलच्या नावावर झालेल्या आहेत. आणि आपल्यामध्ये आम्हाला एकच मागणी करायची आहे की कामाचा कालावधी जो आहे, ज्या कालावधीत ते काम झालेलं आहे त्या चारही गावांच्या कामाचा CDR तुम्ही तपासा. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्यांचे त्या कालावधीतले CDR त्या ठिकाणी तपासा की त्यांचं कुणाबरोबर कॉन्टॅक्ट होत होतं ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून. या कामाच्या संदर्भात त्यांचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून कुणाशी बोलणं होत होतं याचा CDR तुम्ही तपासा. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. तांदूळवाडीच्या ग्रामस्थांनी पैसे वेळेत नाही दिले तर आंदोलनाचा इशारा दिला आहे महाविकास आघाडीतर्फे. आंदोलन काल तर आम्ही केलेलंच आहे, आम्ही पक्षाच्या वतीनं केलेलं आहे, शिवसेना उभाठाच्या वतीनं. पण महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा आंदोलन ह्याच्यावर महाराष्ट्रभर तीव्र होणार आहे, कारण आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया काल आलेल्या आहेत. सगळ्यांनी हा विषय अतिशय गांभीर्यानं घेतलेला आहे. संजय राऊत साहेब असतील, आदित्य साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, दानवे साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी जयंत पाटील साहेब असतील, ह्या सगळ्यांनी या ठिकाणी गांभीर्यानं हा विषय जितेंद्र आव्हाड साहेब असतील. त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं नाही, एक व्यक्ती म्हणून आम्हाला नाही का जाणीवावं, महाविकास आघाडीच कशाला म्हणायला लागते. आम्ही महाविकास आघाडी तर याच्या पाठीमागं आहेच, आंदोलन आम्ही तीव्र करणार आहेच. काल सुरुवात झाली, पण शासनानं शेवट बघू नये, नाहीतर आम्ही सगळे रस्त्यावर उतरणार आणि परत तुमची पळताभुई थोडी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.